हर पियाच्या वेळेला डोळे बंद करा लागत असते, नाही तर तुम्हाला मला महाराजांनी सांगितलं तो डोळे बंद. नाही नाही तुम्हाला ते काही सहज बोला लागलो मी. दारू पियाच्या वेळेलाही डोळे बंद करा लागते. दारू पियाच्या वेळेला कोणी आहे का पिणार इथं? नाही असं नाही, तरी पण प्या लागत त्यावेळेला डोळे बंदच करा लागत असते. डोळे बंद, त्या डोळ्याला कळते की हे पहाची वस्तू नव्हे तर पियाची नव्हेच. ते डोळे त्याला पाहत नाही, त्यावेळेला डोळे बंद करा लागते. लक्षात ठेवा. तुम्ही पिले नसल, तुम्हाला कळत नसल. मी 5व्या वर्गात होतो त्यावेळेला पिलो होतो, अजून उतरली नाही. 5व्या वर्गात होतो त्यावेळेला माझ्या गुरु महाराजांनी पाजली मला. काय म्हणा लागल मग? गुरुने अमल पिलाया जी मुझको गर्द सुलाया जी, गुरुने अमल पिलाया जी मुझको गर्द सुलाया जी, गुरुने अमल पिलाया जी मुझको गर्द सुलाया जी, गुरुने अमल पिलाया जी मुझको गर्द सुलाया जी. माझ्या गुरु महाराजांना कशाची पाजली होती माहित आहे का? मोहाची नव्हती, अंगुराची नव्हती, देशी नव्हती, विदेशी नव्हती, नव्हे ती तुमच्या हायब्रिड जेवारीची दारू नव्हती. माझ्या गुरु महाराजांना मला पाजली ते सांगा लागलो. अगम निगम की गहरी बुटिया, अगम निगम की गहरी बुटिया, गुरु बचन का पानी पानी, गुरु बचन का पानी, मन कुंडी में घोट घोट कर, मन कुंडी में घोट घोट कर, आत्मज्ञान से छानी, गुरु ने अमर पिलाया जी मुझको गर्द सुलाया जी, गुरु ने अमर पिलाया जी मुझको गर्द सुलाया जी. मी 5व्या वर्गात होतो त्यावेळेला अनुग्रह घेतला. त्यावेळेला अजून उतरली नाही, अजून नाही उतरली. तुम्ही दिवसभर चढवतच राहता आणि ते उतरतच राहते, चढवतच राहता, उतरत राहते. एक वेळा पिऊन घ्या. कोई पीवे अमर हो जाए रे राम रस ऐसा है मेरे भाई. एक वेळा पिऊन तर पहा. अशा प्रकारचा प्रसंग सुखाने राजा परीक्षितीने आणि सांगितलं. तुम्हाला सांगू काय गोष्ट? 2 लोक आळंदीला गेले. आळंदी पंढरपूरकडे 2 लोक अभ्यास केला त्याने. 10-10, 11-11 वर्ष तिकडे 10-11 वर्ष अभ्यास करून परत आले गावामध्ये. गावामध्ये परत आले ना त्यावेळेला तिकडले सगळे लोक रोहिदासचं नाव घेत होते. काय रोहिदास चांभार आहे, काय माणूस आहे, वा वा रोहिदास, बहुत बढ़िया बहुत बढ़िया. सगळे लोक 200 किलोमीटर मधले लोक आणि रोहिदास चांभाराचं नाव सांगत होते. मग हे 2 जण आले, म्हणे का आम्ही किती दिवस आळंदी पंढरपूर इकडे तिकडे कुठं कुठं राहिलो, सगळं वेद पाठ आहे, आमची मुखद्गत गीता आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, सगळं आहे, आणि लोक एवढे मॅड आहे म्हणे की त्या रोहिदासाचं नाव घ्यायला लागले. आम्ही 14-15 वर्ष काढले तरी रोहिदास म्हणतात लोक. धन्य रोहिदास, धन्य रोहिदास. मग या दोघाला रावल्या वागेलं नाही. ते त्याचा अहंकार जागृत झाला. चाल रे म्हणे ते रोहिदास पाहू कसा आहे, चाल बर. आणि दोघही रोहिदासाच्या घरी गेले. रोहिदास चांभाराचं घर विचारलं पोराईला, का रे बाबा रोहिदासाचं घर कुठं आहे? म्हणे ते समोरचं दिसते ते रोहिदासाचंच घर आहे, जा. मग हे दोघही जण रोहिदासाच्या घरी गेले. त्यावेळेला रोहिदास चांभार चांबड्याचं काम करत होता, चांबडा घासत होता दगडावर. आणि हे दोघही गेले आणि दोघही गेल्यानंतर याने त्या दोघांनी त्यांना जय हरी महाराज, जय हरी जय हरी नमस्कार केला.
रोहिदास चांभाराला एवढा आनंद झाला की माझ्या घरी संत आले.